नमस्कार. आज आपण करूया बिशीबिळी भात. त्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी, धुवून घेतलेली आहे. तांदूळ घेतले आहेत 2 वाटी. हे आपण कुकरला लावून घ्यायचे आहेत. पाणी घालायचं आहे. 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. बीन्स घातले आहेत, गाजर घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यात हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. टमाटा घातला आहे. मिक्स करून आपण टोपण लावून शिट्टी काढायची आहे एक. आता आपण मसाला भाजून घेऊ. त्यासाठी लागणारा जो मसाला आहे ते भाजून घेऊयात. हरभऱ्याची डाळ 1 चमचा, उडदाची डाळ 1 चमचा. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजून झालेलं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. धने घालायचे आहेत 1 चमचा, जिरे घालायचे आहेत 1 चमचा, लाल मिरची घालायची आहे. लवंग घेतले आहेत 2, विलायची घेतली आहे, हिरवी विलायची आहे, खोबरं घेतलेलं आहे, मिरे घालायचे आहेत 4-5. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे पण भाजलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. हे वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. आता आपण परत पॅन ठेवूयात. 2 चमचे तेल घालायचं आहे. तुम्ही तूपही घातलं तरी चालतं. काजू भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत काजू. आता आपण 1 चमचा मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत, हिंग घालायचं आहे, टमाटा घालायचा आहे, लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची थोडी अर्धा चमचा, आता आपण जे वाटून घेतलं होतं मसाला तो घालायचा आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आहे थोडंसं. एक वाटी पाणी घातलेलं आहे. आता आपलं डाळ आणि भात शिजलेला असन. काजू घालायचे आहेत तळलेले, लिंबाचा रस घालायचा आहे, मीठ घालायचं आहे. आता आपलं जे आपण तांदूळ डाळ भाज्या शिजवून घेतल्यात ते घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला बिशीबिळी भात तयार आहे.